Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity part 4 from the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English is completed up to 2.4 and syllabus of 10th English is completed up to 2.3 on this channel, and all videos are available and link is also given in the description box. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 4. क्वेश्चन नंबर A6 मधलं पहिलं, फाइंड आउट डिफरंट करियर अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ सोशल वर्क. सोशल वर्क म्हणजे समाजसेवा. तर या समाजसेवा किंवा सोशल वर्क या फील्डमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या करियर अपॉर्च्युनिटीज आहे, म्हणजे आपल्याला आपलं करियर घडवण्यासाठी काय काय संधी मिळू शकतात, त्या संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत. सोशल वर्क इज अ वास्ट डिसिप्लिन विथ लॉट्स ऑफ जॉब अपॉर्च्युनिटीज. तर या सोशल वर्कमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. द वर्किंग एरिया ऑफ सोशल वर्कर इज व्हेरी वास्ट. दे वर्क विथ पॉप्युलेशन फ्रॉम न्यूली बॉर्न टू एल्डरली पीपल. दे सर्व देअर सर्व्हिसेस टू इंडिव्हिज्युअल, फॅमिलीज अँड कम्युनिटीज. तर समाजसेवा या क्षेत्रामध्ये आपण लहान मुलापासून तर एखाद्या वृद्ध म्हाताऱ्यापर्यंत, इंडिव्हिज्युअलपासून तर एखाद्या फॅमिलीपर्यंत, कम्युनिटीजपर्यंत अशा कुठल्याही लोकांमध्ये जाऊन आपण त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो, कारण हे क्षेत्र फार वास्ट आहे. इन जनरल सोशल वर्कर्स हेल्प चिल्ड्रेन, फॅमिलीज अँड ॲडल्ट ॲक्सेस प्रोग्राम्स अँड सर्व्हिसेस दॅट इम्प्रूव्ह देअर लिव्ज. म्हणजेच काय, तर सोशल वर्कर्स म्हणजे जे समाजसेवक असतात ते लोक मुलांना मदत करतात किंवा फॅमिलीजला किंवा प्रौढांना, आणि वेगवेगळे प्रोग्राम्स ते ॲक्सेस करत असतात, राबवित असतात, ज्यामधून ते काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात, जेणेकरून या लोकांच्या ज्या लिव्ज आहे, जीवनमान त्यांचं इम्प्रूव्ह होईल. तर अशा उद्देशाने हे लोक काम करत असतात. सोशल वर्कर्स वर्क इन वल्नरेबल कम्युनिटीज पार्टनरिंग विथ अदर एजन्सीज लाईक NGOs. आणि हे लोक काही वल्नरेबल म्हणजे अतिशय असुरक्षित अशा कम्युनिटीजमध्ये जाऊन काम करतात, या लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करताना ते पार्टनरिंग करतात, म्हणजे पार्टनरशिपसुद्धा करू शकतात, लोकांचं सहकार्य घेतात, इतर काही एजन्सीजचं पण ते सहकार्य घेतात. ज्याप्रमाणे काही NGOs समाजामध्ये काम करतात, तर या NGOsचं पण हे सहकार्य घेतात. आणि अशा व्हल्नरेबल कम्युनिटीजमध्ये जाऊन या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोशल वर्कर्स हे काम करत असतात. Other areas where they work are hospitals, clinics, counseling centers, mental hospitals, old age home, correction cells, industrial areas, human rights agencies, disaster management department, health industry, education sector, natural resources management companies. तर अशा विविध सेक्टर्समध्ये सोशल वर्कर्स यांना संधी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी आपण करू शकतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं करिअर निर्माण करण्याची त्या ठिकाणी संधी आपल्याला मिळू शकते. सम मोर इसेन्शियल जॉब्स आर अवेलेबल फॉर सोशल वर्कर्स इन क्रिमिनॉलॉजी स्पेशलिस्ट, वेलफेअर स्पेशलिस्ट, सोशल वर्कर, काउन्सेलर, रिसर्चर, टीचर्स, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, ट्रेनिंग ऑफिसर, सोशल सिक्युरिटी ऑफिसर्स, प्रोबेशन ऑफिसर एक्सेट्राज. तर यासुद्धा काही जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. म्हणजे आपण क्रिमिनॉलॉजी स्पेशालिस्ट म्हणून, म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामधला एखादा स्पेशालिस्ट एक्सपर्ट म्हणून, वेलफेअर स्पेशालिस्ट म्हणजे सामाजिक कल्याण करणारा, समाज कल्याण क्षेत्राशी निगडीत एखादा एक्सपर्ट स्पेशालिस्ट, समाजसेवक, काउन्सलिंग करणारा, रिसर्च करणारा, टीचर म्हणून, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून, ट्रेनिंग ऑफिसर, सोशल सिक्युरिटी ऑफिसर म्हणून, म्हणजेच सामाजिक सुरक्षा अधिकारी म्हणून, किंवा प्रोबेशन ऑफिसर्स म्हणून. म्हणजे आपण प्रोबेशन ऑफिसर म्हणजे जे काही ऑफिसर्स लोक असतात, जे ट्रेनिंग त्यांना द्यावे लागतात, तर त्या लोकांना ट्रेनिंग देण्याचं कामसुद्धा आपण सोशल वर्कच्या माध्यमातून करू शकतो. तर हे सुद्धा काही जॉब्स आहे ज्या ठिकाणी आपल्याला आपलं करिअर घडवण्याची एक फार चांगली संधी सोशल वर्क या क्षेत्रामध्ये सुद्धा मिळू शकते. त्यानंतर आता आपण पाहू की हाऊ डू सोशल वर्कर्स वर्क. आता हे सोशल वर्कर्स काम कसं करतात, कुठल्या क्षेत्रांमध्ये हे काम करतात, तर काही महत्त्वाचे क्षेत्र या ठिकाणी आपण पाहूया. पहिलं क्षेत्र आहे मेडिकल अँड हेल्थ केअर सेक्टर. तर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोशल वर्कर्स काम कसं करतात. सोशल वर्कर्स इन धिस फील्ड वर्क विथ पेशंट टू एन्श्योर दॅट हेल्थ अँड हायजीन मेजर्स आर बीइंग टेकन रेग्युलरली for efficient working. They also take care of proper communication of patients with their families. तर या क्षेत्रामध्ये पेशंटला धीर देणे आणि पेशंटचं मनोबल उंचावण्यासाठी
पेशंटला हे इन्श्युअर करण्यासाठी की त्याची हेल्थ चांगली आहे. तर अशा प्रकारचं काम या मेडिकल क्षेत्रामध्ये सोशल वर्कर्स करतात आणि या माध्यमातून पेशंटचा जीव वाचवणे, पेशंटची आशा, त्याची उमेद वाढवणे, अशा प्रकारचं एक चांगलं काम करण्याची संधी सोशल वर्करला मिळते. दुसरं सेक्टर आहे कॉर्पोरेट सेक्टर, म्हणजे औद्योगिक जगत. In corporate sector, social workers work with certain companies that are labor centric and have a corporate social responsibility, म्हणजेच CSR. तर ज्या कंपन्यांमध्ये CSR ही एक म्हणजे आपण काय म्हणू त्याला की लेबर सेंट्रिक जी फॅसिलिटी असते, म्हणजे ज्या फॅसिलिटीमध्ये किंवा ज्या ठिकाणी लेबरला गृहीत धरून, त्याला सेंटरला धरून किंवा त्याला केंद्रीभूत मानून आपण काही त्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो, केल्या पाहिजे, तर त्या गोष्टीला म्हटलेलं आहे या ठिकाणी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार करून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सोशल वर्करला भरपूर संधी आहे. त्या ठिकाणी त्यांना काम करण्यासाठी भरपूर फार मोठे क्षेत्र आहे. In corporate sector, social workers take proper care of the special needs of employees working in this sector. तर सोशल वर्कर्स या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करत आहेत, जे मजूर वर्ग असतो, तर त्या मजूर वर्गाची जी काही गरज असते, तर त्या ज्या विशेष त्यांच्या गरजा असतात, त्या गरजांना गृहीत धरून त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा सोशल वर्कर्स याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फार चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्यांना त्या सेवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतात. तिसरं सेक्टर आहे एज्युकेशन आणि रिसर्च. सोशल वर्कर्स वर्क इन एज्युकेशन सिस्टम टू सपोर्ट वीकर फिजिकली चॅलेंज स्टुडंट्स टू टेक देम प्रॉपर इनिशिएटिव्ह. तर या सिस्टममध्ये म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये जे स्टुडंट्स वीकर आहे किंवा फिजिकली चॅलेंज आहे, अपंग आहे, विकलांग आहे, तर अशा स्टुडंटला त्यांचा प्रॉपर इनिशिएटिव्ह घेता आला पाहिजे. तो घेण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्याचं काम सोशल वर्कर्स करतात. सोशल वर्कर्स वर्क इन द सेक्टर ऑफ रिसर्च अबाउट स्टुडंट्स, आणि स्टुडंटचा रिसर्च करणे, त्यांचं बिहेवियर, देअर मेंटल ॲबिलिटीज, त्यांची मानसिक जी ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्या कशा आहे, आणि नीड ऑफ सच स्टुडंट्स, अशा स्टुडंटची काय गरज आहे, म्हणजे जेणेकरून त्यांचा विकास आपल्याला करता येईल. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल एकंदर सर्व अभ्यास करण्याचं काम सोशल वर्कर्स या एज्युकेशन आणि रिसर्च सिस्टममध्ये करतात. चौथं सेक्टर आपण पाहू NGOज ॲज अ सोशल वर्कर्स, म्हणजे काही NGOज आहे ते सोशल वर्किंगचं काम करतात. हू इज एमिंग ॲट द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी, आणि या NGOजचा जो ओव्हरऑल व्ह्यू आहे तो आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी, म्हणजे समाजाचा ओव्हरऑल विकास करणे. यू कॅन वर्क विथ NGOज इन असोसिएशन विथ गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स. आता NGOजचा अर्थ आहे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स, म्हणजे ज्या गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स नसतात. तर ह्या NGOज काही गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशनसोबत काही असोसिएशन करून पण काम करू शकतात. मग त्या इन रुरल किंवा अर्बन एरियाजमध्ये कंट्रीब्यूट करू शकतात. कशासाठी? तर इरॅडिकेट सम इश्यूज लाईक पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, इनॲडिक्वेट हेल्थ अँड सॅनिटेशन फॅसिलिटीज, एज्युकेशन फॅसिलिटीज. तर ग्रामीण क्षेत्र असो की शहरी क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहे, जसं पॉवर्टी, दारिद्र्य, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी, इनॲडिक्वेट हेल्थ म्हणजे आरोग्याच्या असुविधा, सॅनिटेशन फॅसिलिटीज नसणे, एज्युकेशन फॅसिलिटीज नसणे. दारिद्र्य आणि बेरोजगारी मिटवण्यासाठी, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज निर्माण करण्यासाठी, स्वच्छतेच्या काही फॅसिलिटीज मिळवण्यासाठी सोशल वर्कर्स काम करत असतात. You can even join international NGOs like UNICEF, Amnesty International, Oxfam, Greenpeace. तर आपण इंटरनॅशनल NGOज पण आहेत, त्यांना पण जॉईन करू शकतो. ज्याप्रमाणे युनिसेफ आहे, अमनेस्टी इंटरनॅशनल आहे, ऑक्सफॅम आहे, ग्रीनपीस आहे. तर ह्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ज्या NGOज आहे, त्या संपूर्ण जगामध्ये सोशल वर्किंगचं काम करतात. तर आपण यांनासुद्धा सोबत घेऊन किंवा यांचं सहकार्य घेऊन आपण काम करू शकतो. पाचवं सेक्टर आहे गव्हर्मेंट सेक्टर. You can be a community welfare officer or a welfare or development officer in government institutions like juvenile homes, homes for women, HIV testing centers in hospital, child and women development project, etc. सरकारी क्षेत्रामध्ये आपण वेलफेअर ऑफिसर म्हणजे समाज कल्याण अधिकारी म्हणून किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर विकास अधिकारी म्हणून जे काही गव्हर्मेंट सेक्टर्स आहे किंवा गव्हर्मेंटचे इन्स्टिट्यूशन्स आहे
ज्याप्रमाणे जुवेनाईल होम्स आहे म्हणजे बाल सुधारगृह, होम्स फॉर विमेन स्त्रियांसाठी काही सुधारगृह असतात, HIV टेस्टिंग सेंटर्स असतात मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये. तर त्या ठिकाणी आणि चाइल्ड आणि विमेन डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपण सोशल वर्क करू शकतो. सोशल वर्किंग करण्याला फार मोठा वाव आहे. द सोशल वर्कर्स हिअर वर्क इन मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन अँड सुपरविजन. आणि या ठिकाणी या सोशल वर्कर्सला मॅनेजमेंटमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट म्हणून किंवा सुपरविजन करण्यासाठी नियुक्त केलं जातं. तर अशा प्रकारे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा हे लोक काम करतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज सोशल वर्क या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतात. पुढचा प्रश्न आहे A6 मधला सेकंड. कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द NGOज वर्किंग फॉर द अंडर प्रिव्हिलेज सेक्शन ऑफ द सोसायटी. म्हणजे समाजामधला जो काही अंडर प्रिव्हिलेज सेक्शन आहे, दुर्लक्षित उपेक्षित असा घटक आहे, तर त्या घटकासाठी कुठले NGOज काम करतात किंवा काय काम करतात, ते कोणते NGOज आहे, तर अशा NGOची इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायची आहे. NGOज आर नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स. जे NGOज असतात त्या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स असतात, म्हणजे त्या गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स नसतात, ज्या रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये काम करतात. सच NGOज आर ऑफन फंडेड बाय गव्हर्मेंट. आणि अशा NGOजला गव्हर्मेंट फंडिंग करतं किंवा काही NGOजला सोसायटीमधून फंडिंग मिळतंच. काही ऑर्गनायझेशन्स त्यांना फंडिंग प्रोव्हाइड करतात. युनिसेफ, अमनेस्टी इंटरनॅशनल, ऑक्सफॅम, ग्रीनपीस आर सम इंटरनॅशनल NGOज. तर ह्या काही इंटरनॅशनल NGOज आहे. संपूर्ण जगामध्ये ह्या NGOज काम करत असतात, ज्यांची नावे आपण या ठिकाणी दिली आहेत: युनिसेफ, अमनेस्टी इंटरनॅशनल, ऑक्सफॅम, ग्रीनपीस. लेट्स लर्न अबाउट अदर NGOज दॅट वर्क फॉर अंडर प्रिव्हिलेज सेक्टर ऑफ सोसायटी. चला तर पाहूया अशा काही NGOज म्हणजे ज्या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या अतिदुर्लक्षित उपेक्षित अशा समाजातील घटकांसाठी काम करतात. तर त्या आता आपल्यासमोर आपण दिलेल्या आहेत. अक्षय पत्र फाउंडेशन, जी चिल्ड्रनसाठी काम करते, बंगलोर तिथं मुख्यालय आहे. सेकंड आहे बटरफ्लायज इंडिया, जी चिल्ड्रन आणि ह्युमन राईट्स म्हणजे मानवाधिकार म्हणून काम करते, न्यू दिल्ली या ठिकाणी तिचं ऑफिस आहे. चाइल्ड राईट्स अँड यू क्राय हे आपल्याला माहीत आहे. तर ही चिल्ड्रनसाठी काम करते आणि सोबतच ह्युमन राईट्स तिचं मुख्यालय मुंबईला आहे. पाथवे इंडिया ही चिल्ड्रनसाठी आणि डिसेबल्ड्स अपंगासाठी काम करते, तिचं मुख्यालय मुंबईला आहे. पाचवी NGO आहे मीर फाउंडेशन, जी विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी चिल्ड्रनसाठी काम करते, जिचं मुख्यालयसुद्धा मुंबई या ठिकाणी आहे. 6वी NGO आहे गिव्ह इंडिया, जी ह्युमॅनिटेरियन आहे, बेंगलोरमध्ये तिचं मुख्यालय आहे. म्हणजे मानवाधिकारसाठी ती काम करते, मानवाच्या विकासासाठी काम करते. 7वी आहे गुंज, ती कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे समाजाचा विकास किंवा ह्युमॅनिटेरियन म्हणजे मानवतावाद, तो लोकांमध्ये जागृत करणे. तर अशा प्रकारचं काम गुंज ही NGO करते, तिचं मुख्यालयसुद्धा नवी दिल्लीला आहे. त्यानंतर पुढची एक नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन NGO आहे हेल्पेज इंडिया, जी कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी काम करते, तिचं मुख्यालय न्यू दिल्लीला आहे. त्यानंतर कथा, जी चिल्ड्रन एज्युकेशनसाठी काम करते चेन्नईमधून, आणि माहेर, जी चिल्ड्रन आणि विमेनसाठी काम करते पुण्यामधून. तर ह्या आहेत काही NGO ज्या चिल्ड्रन एज्युकेशनसाठी, ह्युमॅनिटेरियनसाठी, ह्युमन राईट्ससाठी काम करतात, विमेन एम्पॉवरमेंटसाठी काम करतात आणि विकर सेक्शनला अपलिफ्ट करण्यासाठी ह्या NGOज काम करतात. तर ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 4 फ्रॉम द पोयम हॅव यू अर्न युअर टुमारो बाय एडगर गेस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. वर्ग 12वीचा सिलेबस 2.4 पर्यंत आणि वर्ग 10वीचा सिलेबस 2.3 पर्यंत कंप्लीट करण्यात आलेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत आणि त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.